वरती आपलं नाव कोरेल का त्यासाठी तेही तयार आहेत. अजय ढेरे वर्सेस साईराज. मजा येईल. पहिला बॉल समोर खेळलाय फटका स्टेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय वन बाउन्स ने बाउंड्री लाईनच्या पार. सुरुवात उंबरशेतनं केलंय चौकारानं 4. घंटान वाजला वटान शिजला घंटान वाजला वटान शिजला हाडान दुःख दिया वरती चौकार समोर डाऊन द ग्राउंड खेळला होता समोर सरळ बॅटनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चौकार. उंबरशेत दुसऱ्या बाजूला चिंचाळी. या दोन संघादरम्यान 2 वेळचं स्वप्न उंबरशेतचं पूर्ण झाले. एक वेळेला स्वप्न चिंचाळीने देखील पाहिले. थोडासा इंटरप येतोय. फार पूर्वी ज्या वेळेला दूरदर्शन होतं वरती आपल्या घरावरती अँटिना असायचा. अँटिना हल्ला काय यायचा बाबा रुकआउट केली खेद आहे. तसं आता सध्या व्यत्यय आलाय. व्यत्यय नावाचं चित्र यायचं त्यामुळे व्यत्यय आलाय पुन्हा एकदा या मॅचमध्ये. चला जास्त वेळ आपण घेऊ नका. लगेच आपण तयार व्हा कारण सर्व काही रेडी आहेत. अंपायर्स मैदानाच्या मध्ये तयार आहेत. बॅट्समॅन तयार आहेत. फिल्डर देखील आपल्या जागेवरती पोहोचत आहेत. कोऑपरेट करतात हे खूप महत्त्वाचं आहे. धपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर 4. शक्यतील पुढचा बॉल फुल टच बॉल पाठवलाय. बॉलला स्क्वेअर लेगला. पंचांचा सिग्नल आपण पाहूयात. या बॉलवरती 4 की 6 आणि पंचाने सांगितलंय दॅट्स अ यूज हिट. षटकार 6.
रात खेळ वही आहे. जसा दिवसा खेळ खेळला तसा रात्री देखील तसाच खेळ त्यांचा चालू आहे. नरेंद्र यांचे बॅटमन सिक्सर आपण पाहिलंय. थोडंसं इंटरप्ट जरूर आलं होतं, पण इंटरप्ट नंतर पुन्हा एकदा मॅच सुरू झाला. फायनलचा मॅच आहे, फायनलचा सामना आहे, अंतिम सामना. हा मुकाबला म्हणूया किंवा एक ग्रँड फिनाले या स्पर्धेचा. ऑफसाईडच्या बाहेर थोडंसं खेळण्याचा प्रयत्न केला होता. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक जरूर आले ते. झेल सुटलाय. थोडंसं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता का ज्या ऑफसाईडला जे कदाचित कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट क्षेत्र आहे त्याच्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धाव फलकावरती एकदा नजर टाकली. 1-1-11 11. धावसंख्या 11च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू हे मात्र फेकून झालेत. स्ट्राईक एनवरती साईराज. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये दर्जेदार अप्रतिम कामगिरी करणारा हा खेळाडू. शॉर्ट बॉल त्याच्यावरती पूल केलाय. फुल पॉवरफुल ठरेल. साईराजची बॅट फायनलच्या मॅच मध्ये धडकताना त्याच्या बॅट मधून षटकार. साईबाबांचं गाणं, साईबाबा चषक, साई कृपा क्रिकेट संघ, ग्राम विकास मंडळ, गोटे कलाटी आयोजित स्पर्धा. आणि चॅम्पियन काय आहोत मागच्या 2 पर्वामध्ये साईराज इथे दाखवतोय. अ चैंपियन लाइक अ ड्रीमर वो नेवर गिव अप्स. एक चैंपियन जो सपना देखने वाला रहता है, जो कभी हार नहीं मानता. गुडगा वाकवलाय आणि चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, नाही पोहोचू शकलाय. पंच इशारा करतील. इट्स 4. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड पाडतो. तुझा कृष्ण मुरारी माझी छेड पाडतो. आक्रमण केले आणि आक्रमण साधं सुद्धा नाहीये. षटकार चौकारची आतषबाजी. साईराज पहिला नरेंद्रला पाहिलं, आता साईराजला बघा. दोन्ही बाजूला एक तरफ कुवा 21 धाव फलकावरती समोर. आहा काय फटका भाई दोनों तरफ तबाही है भाई. एक तरफ कुआ दूसरी तरफ काई, दोनों तरफ बराबर की पिटाई. गाणंही वाजलं, तुफान आलं. आणि सर आपण उल्लेख करतो की आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पहिल्या षटकामध्ये तर धावा येत नव्हत्या, परंतु सायराजनं काय सांगितलंय, त्या फायनल मध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत. फायनल मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 25 धावा मात्र तब्बल कुठल्या गेल्या आहेत त्या गोलंदाज अभिच्या अगेन्स्ट. आणि अभिच्या अगेन्स्ट हे झालं नाही. आतापर्यंत अभि संपूर्ण दिवसामध्ये चिंचालेकडून चांगली गोलंदाजी केली, पण अभिच्या पहिल्या षटकामध्ये 25 धावा आणि त्या देखील फायनलच्या मॅच मध्ये टार्गेट केलं. त्यांना माहिती आहे प्रमुख अस्त्र आहे. याच्यावरती जर आपण हल्ला केला, याच्यावरती जर आपण वार केला तर कदाचित त्याचा प्रभाव इतर गोलंदाजावरती जाणवेल. तो उद्देश इथे समोर ठेवलेला आहे तो उंबरशेठच्या संघानं. जैसे कहते हैं ना बाबा, रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए. साईराज कहते भाई हम तो क्रिकेट के पुजारी है, हम तो तिसरी बारी एक कप चाहिए. तिसऱ्यांदा आम्हाला कप पाहिजे, म्हणून साईराज प्रयत्न करतोय. साईबाबा चषक 2025. कोलवा टप्प्याचा चेंडू तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. साईबाबा चषक आहे. साईबाबांचा मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धेने चला, सबुरीने वागा, तर तुम्हाला मिळणार. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण स्कोर 26-26 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. नरेंद्र आणि सायराजची जोडी आज कमाल करते मैदानाच्या आतमध्ये, परंतु चिंचाळीचा संघ देखील संपूर्ण दिवसामध्ये त्याने देखील चांगला खेळ केलाय. ते देखील कमी नाही आहेत. त्यांना देखील आपला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावाच लागणार फायनलच्या मॅच मध्ये. स्विचिटचा प्रयत्न करण्यात आला. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. पंच सांगतायत लेग बाईस. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पंच देखील खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. पंडित सर असू द्या, सुरेश दळवी सर किंवा दिनेश म्हात्रे सर, या तिन्ही पंचांनी चांगली कामगिरी केली आहे. अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स आहे, लॉट ऑफ एक्सपिरियन्स, प्रदीर्घ अनुभव आहे. या क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले आहेत आपले ऑफिशियल पंच आहेत. गेले कित्येक दशक आपण ज्यांना पाहिले, खेळताना पाहिले, पंच म्हणून पाहिले, असे पंच. आणि चांगलं पंच असलेलं मग खेळाला देखील शिस्त येते. कदाचित तीच शिस्त
आज साईबाबा चषकामध्ये आपण पाहिले डिसिप्लिन महत्वाची आहे. दळवी सर असतील, म्हात्रे सर असतील, पंडित सर असतील, त्यांना माहिती आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये डिसिप्लिन महत्वाचा आहे, शिस्त महत्वाची आहे, अनुशासन काफी अहम होत आहे आणि तोच आपण तिन्ही पंच जे अनुभवी आहेत आज दिवसभरामध्ये त्यांना पाहिले. 29 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर नरेंद्र पाहायला मिळतील, गोलंदाज निमेश. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोचतात 29. हे षटक निमेशचं थोडं चांगलं राहिलंय मागच्या षटकापेक्षा. मागच्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा षटक आले, त्याच्यामुळे तुम्ही जो उल्लेख केला होता चिंचाळी, तुम्ही फायनलमध्ये आलात. अंतिम सामना केला, फायनल टच द्यायचा आहे. टच अँड गो वाला मामला आहे. फायनल टच तुम्हाला द्यायचा आहे. पुण्यातला चेंडू होता, खेळलाय चेंडू मिड विकेट, डोक्यावरून चेंडू गेलाय. सीमारेषा पहा, नरेंद्रचा जलवा जारी आहे. नरेंद्र जारी आहे. हा सिक्सर षटकारानं धावफलक जाऊन पोहोचला. 2 षटकांचा खेळ समाप्त होताना 35. अजून दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा झाल्या धावफलकावरती 35. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. थैंक यू. नदीस डॉन आला होता. डॉन का इंतजार तो 12 मुल्कों की पुलिस करिए. डॉन है का भाई? डॉन बीच मैदान पे अपना जलवा दिखा रहे. पुढे आले होते, पुढे सरसाले होते. उजव्या ष्टीच्या बाहेर चेंडू ठेवलाय. डॉट बॉल ची सांगता होत असताना निर्धाव चेंडू. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांत धावा 35 आहेत आणि तुम्ही जसा उल्लेख केला होता पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 25, या षटकामध्ये आल्यात 10 धावा. म्हणून चिंचाली आपल्यासाठी सांगतोय, थोडंसं सकाळपासून खेळल्यात, थकवा तर नक्कीच आलाय, पण थकायचं नाहीये. पुन्हा एकदा इंटरप्ट. बाबा हा सामना प्रत्येक ओव्हरला जर अशी लाईट गेली तर मात्र संपता भरपूर वेळ जाईल. चला आता 6:50 झाल्यात. लाईट्स ऑन झाल्यात 6ला आणि असा वेळ गेला तर कदापि वेळही जास्त जाऊ शकतोय, कारण एक एक गोष्ट खूप महत्वाच्या आहेत.
दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे त्या 35. तिसऱ्या षटकात आणताना अजय. तिसऱ्या षटकात आणताना अजय. फुल टॉस बॉल स्वीप केले. चेंडूला चेंडू चाललाय. जोपर्यंत डिप्स केलं की क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. थोडंसं बंबल झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर तो 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. धावा झाल्या धावफलकावरती 37 धावा. असं ड्यू फॅक्टर जर आपण पाहिला तर थोडा कुठेतरी जाणवतोय. थोडंसं धावाचं प्रमाण सध्या जाणवू लागलंय या मैदानावरती. आणि ते किती येईल, किती प्रमाणात येईल नंतरच्या इनिंग मध्ये ते पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे. टॉप 8 लागलाय. बिग विकेट आहे. मोठा विकेट आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आला चेंडूच्या खाली. बिग विकेट. सारा डिपार्ट्स. पहिला गडी बाद. गेम गेम कैसी शेम नेम का ये गेम है. गेम गेम कैसी शेम नेम का ये गेम है. गेम गेम कैसी शेम नेम का ये गेम है. नेम का ये गेम है. नेम का ये गेम है. नाम बदनाम है मगर अपन का फेम है. डीजे ने गाना पण लागले बाबला गेम बनाएगा नेम असं म्हटलं जातं. गेम बनाएगा नेम लेकिन नाम ऐसा नहीं बनता भाई. नाम बनाने के लिए काम करना पड़ता है. पहले काम करो फिर नाम कराओ. क्योंकि पहचान से मिला काम थोड़ी देर तक याद रहता है और काम से मिली पहचान उम्र भर तक याद रहती है. त्याकरता गेम बनाएगा नेम जसं आपण म्हणतोय तो गेम बनाएगा नेम. सध्या उंबरशेचा संघ देखील तेच करण्याचा प्रयत्न करतोय. एक विकेटनं कमबॅक चिंचाळी करतो. बघूया चिंचाळी. अजून एक बॅक टू बॅक. दुसरा धक्का. धक्के पे धक्का. दे धक्का. अजय आले आणि अजयनं 2 धक्के दिल्यात. 2 बिग विकेट. 2 लागोपाठ गडी बाद. डरने वालों को मैं और डराऊं. कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. कौन बचा डॉन को, कौन बचा डॉन को, डरने वालों को मैं और डराऊं. कौन भाईगा मैं तो डंका बजाऊं. कौन बचा डॉन को, कौन बचा डॉन को. आई फटका हवेत केलाय. अजून एक विकेट. हॅट्रिक. अजय न गेले हॅट्रिक. डब्ल्यू आल्या 3 डब्ल्यू. खुश झालेत बबलू. नवीन फलंदाज जातो पण हॅट्रिक घेतले. काय मॅचला टर्न केलं पूर्णपणे अजयनं. या षटकामध्ये येऊन एक तर बिग विकेट घेतला. निवृत्तीला बाद केलं. तिसरा गडी देखील बाद केला आहे. हॅट्रिक एक अचिव्हमेंट आहे. साईबाबा चषकामध्ये बऱ्याच जणांना नाही जमलं ही हॅट्रिक साधणं. ती हॅट्रिक अजयनं साधले. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 37 आणि अजय ढेरे याही नावाची चर्चा आपल्याला तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्या. आणि अजयनं ते फायनल मॅच मध्ये पुन्हा एकदा करून दाखवलंय. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये कळलाय. स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतो स्क्वेअर लेग मधून. एक कंप्लीट. आता सिंगल वरती फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. एकतर 2 गोष्टी आहेत. या षटकामध्ये अजयने घेतलेली हॅट्रिक आणि दुसऱ्या वाचवलेल्या धावा. कमी दिलेला रन हाय इंटेंट ठरणार. या मॅच मध्ये हाही धावा खूप महत्वाच्या ठरू शकतायत कारण दुसऱ्या सत्रामध्ये अजय येणार आहेत. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा केल्या वाटलं होतं 60-65 बनतील पण त्याला ब्रेक लावलाय. ब्रेक डाऊन करण्याचा प्रयत्न. स्विच इट. थोडासा दम धरला होता. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करून चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार.
गली गली में शोर, तेरा बॉस में इतना जोर, एक बार भड़क जाए तो धरती देगा तोड़। 3 षटकांचा खेळ संपला 42. हे षटक चांगलं होतं, 3 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. या चौकारनं धावफलक 42 42 वरती जाऊन त्याला 14ची सरासरी आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 42. एक कमबॅक केलं होतं अजयनं. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फायनलचा मॅच आहे. समोर उंबरशेत सारखा एक तगडा प्रतिस्पर्धी आहेत. ती या तगड्या प्रतिस्पर्धेसमोर शेवटचं षटक चांगलं हाताळलं जावं ही अपेक्षा चिंचाळी करतंय आणि उंबरशेत प्रयत्न करतंय या शेवटच्या षटकामध्ये अजून 10-12 शक्य झालं तर 15 धावा करण्याचा. नक्कीच प्रयत्न त्या पद्धतीने होणार आहेत, कारण 4 षटकांचा हा मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये 42 धावा तर बनवल्यात, परंतु शेवटच्या षटकामध्ये पाहूयात. तिसऱ्या षटकामध्ये जो गेम टर्न झालाय, जो गेम बदललाय, तोही खूप महत्वाचा आहे. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त ढकलून द्यायचं होतं, खेळायचं होतं, परंतु चेंडू बॉडीवरती स्पर्श होतं. पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत. लेगबायच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 43 धावा. 2 षटकाचं कंपॅरिझन आणि मागच्या षटकाचं कंपॅरिझन, हा फरक मैदानाच्या आतमध्ये आता फायनल मध्ये दिसून येतोय. चला बघूया. आता फार पूर्वी आपण शाळेमध्ये असायला का एक प्रश्न असायचा, फरक स्पष्ट करा. आता तो फरक थोडासा स्पष्ट होतोय का या सामन्यामध्ये बघूया. गोलंदाज राईट आमावरतोय, विकेटचा मारा. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पोलचा प्रहार केलाय. पोल पॉवरफुल आहे, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू चाललाय नरदे बॅट बंद, मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. साईराज बाद झाले, जरी निवृत्ती बाद झाले, परंतु नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ दाखवणार आणि नरेंद्रने ते सुरुवात केली आहे. धावफलकावरती धावा 49 नाही पण 49 झालेले आहेत. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहेत. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग सध्या युट्यूबला ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत. पायावरचा बॉल पाठीमागे चाललाय. फाईन लेग मध्ये खेळाडू थांबवलाय बॉलला. असं वाटलं की हा बॉल वेगाने निघून जाईल, परंतु शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी बॉलला थांबवलं. जी चूक गलीमधल्या खेळाडूने केली होती ती शॉर्ट फाईन लेगला नाही झाली, तिथे बॉलला थांबवलं. ना त्याला माहिती होतं का बाबा प्रायोरिटी काय, प्राथमिकता काय, चेंडूला फक्त थांबवणं, रन घेणार नाही माहिती होतं. त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी प्राथमिकता होती ते चेंडूला थांबवणं आणि तेच केलं गेलं होतं या सामन्यामध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलोथ्रूमध्ये फील्ड केलाय. प्राथमिकता महत्वाची आहे. आपण सुद्धा लोकलनं प्रवास करतो, ज्यावेळेला मुंबईवरनं येतो ना त्यावेळेला आपली प्राथमिकता असते. चर्चगेटवरनं बसलं बाबा कॉर्नर शीट पाहिजे, दादरवरनं बसलं किमान 1 शीट पाहिजे, बँड्रा अंधेरी बोरिवली आलं किमान मध्ये तरी घुसायला पाहिजे. आपली प्राथमिकता बदलते. तशी क्रिकेटमध्ये प्राथमिकता बदलते. सध्या धावा रोखणं ही प्रायोरिटी आहे, प्राथमिकता आहे या सामन्यामध्ये. येस, ॲब्सोल्युटली राईट. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. 49 वरती धावसंख्या सध्या रोखली गेलेली आहेत. ओव्हर द विकेट. फटका खेळलाय, समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आल्यात लॉंग ऑन मध्ये आणि लॉंग ऑन मध्ये टिपलेला झेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर फेल. मानिया आला दिल के शहर में का बोल बोलो आला रे आला मानिया आला दिल के शहर में का बोल बोलो आला रे आला मानिया आला. आला रे आला ने एक चांगली खेळी करून परत नरेंद्र आल्यात, पण आपल्या टीमसाठी चांगली खेळी साकारले. हा फटका जरूर केला तर ज्यावेळेला वाटलं होतं बॅटच्या मधोमध आलाय त्यावेळेला हा चेंडू ट्रॅव्हल होईल, लॉंग ऑनला क्लिअर करेल, पण क्लिअर नाही झालाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी ट्रिपला हा झेल. शेवटच्या काही चेंडूचा खेळ आता शिल्लक आहेत. धावा धावफलकावरती 49. 49 शेवटचा बॉल. विलास स्ट्रायकर एंडला आहेत. टप्प्याचा चेंडू तर समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. चेंडू जोपर्यंत जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फील्ड करेल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. डायरेक्ट हिट झालाय. पंचांचं वोट वर झालंय. शेवटचा हा चेंडू होता, शेवटच्या चेंडूवरती आलाय फक्त सिंगल. 50 धावा झाल्यात. सुरुवात आज झाली होती सकाळी 51, आता शेवट ते 51 करायचं आहे. जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम.
जमके बिलकुल रखना आहे आणि टीमसाठी बघा दोघांसाठी अचीवमेंट आहे. एकाला हे तिसरं विजेतेपद पटकावायचं आहे. उंबरशेतला हे तिसऱ्या वेळेला जे टायटल जिंकायचं आहे, हॅट्रिक नोंदवायची आहे, तर 50 धावा डिफेंड करायचे आहे. आणि दुसऱ्या बाजूला चिंचाळे टीम त्यांनाही धक्का द्यायचा आहे. तो जो स्वप्न घेऊन त्या मैदानावरती तेही आले चिंचाळीचं टीम, त्यांनाही सामना जिंकायचा आहे. त्यामुळे मॅच बॅलन्स आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 35, नंतर त्या 2 षटकामध्ये 15 धावा गेल्यात. पहिल्यामध्ये 35 नंतर 15. खऱ्या अर्थानं पहिल्या एका ओव्हरमध्ये 25 आल्या होत्या. पहिल्या एका ओव्हरमध्ये 25 आणि 3 ओव्हरमध्ये 25 आल्यात. हा थोडंसं आपण कॅल्क्युलेशन बघतोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे, कॅल्क्युलेटिव्ह खेळायचं आहे, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यायची आहे. आता चिंचाळी की उंबरशेत याचा फैसला पुढच्या 24 चेंडूमध्ये होणार आहे की कोण ठरणार. या साई कृपा क्रिकेट संघ ग्राम विकास मंडळ गोटेक अटी आयोजित साईबाबा चषक 2025चा मानकरी विजेतेपद आणि डीजे वाला भाई चॅम्पियन गाणं कोणासाठी वाजवणार त्याचा फैसला आता थोड्याच वेळावर होणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमला ती संधी आहे. 50-50 वाला मुकाबला आहे. जितकी संधी उंबरशेतला आहे तितकी संधी चिंचाळीला आहे. उंबरशेत संघ मागचे 2 पर्व त्यांनी गाजवले. 2 पर्वामध्ये चांगला खेळ त्यांनी केला. चॅम्पियन ते झालेले आहेत. आता टाळ्यांच्या गजरामध्ये चिंचाळीचे बॅट्समन मैदानावरती दाखल झाला आणि चिंचाळी तुमच्यासाठी सांगतोय की सकाळपासून खेळले, थकवा जाणवतोय, थोडासा शीण आलाय, पण तो थकवा बाजूला ठेवायचा आहे. आंखों में नींद है लेकिन सोना नहीं है. चिंचाळी आंखों में नींद है लेकिन सोना नहीं है. ये ट्रॉफी जीतने का सुनहरा मौका है, इसको खोना नहीं है, इसको नहीं खोना है. इस बेस्ट चान्स आहे, बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण उंबरशेतसाठी सांगू, तुम्हाला तर विजयाची सवय लागली, ट्रॉफी जिंकण्याची सवय लागली आहे. या सवयीला सोडू नका, कायम ठेवा. ही अचीवमेंट आहे. पुढे जाऊन एखादा संघ 3 ट्रॉफी जिंकेल न जिंकेल, पण ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी निर्माण झाले की तिसऱ्यांदा टायटल जिंकण्याची संधी तुमच्यासाठी प्राप्त झाले. नक्कीच तिसऱ्यांदा टायटल जिंकण्याची ही संधी आहे. साईबाबा चषक 2025 आपल्या नावी करण्याची. आणि जसं म्हणतात की पहिलं पर्व इम्पॉर्टंट असतं, दुसरं पर्व इम्पॉर्टंट असतं, त्यामधलं तिसरं पर्व देखील इम्पॉर्टंट असणार आहेत. कारण सुरुवात ज्या साईबाबा चषकाच्या विनरने केल्या आहेत ती सुरुवात तिसऱ्या पर्वामध्ये देखील आठवणीमध्ये राहणारी असू शकते आहेत. पण त्याला भेदण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार का? कारण चिंचालीकडे देखील ती क्षमता आहेत, ॲबिलिटी आहेत. जो कमबॅक त्याने पाठीमागच्या 2 षटकांमध्ये केला आहे तिथून ते मॅचमध्ये पुन्हा एकदा परतले आहेत आणि ते या बॅटिंग लाईनअपच्या माध्यमातून कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. तर दुसऱ्या बाजूला जो कमबॅक शेवटच्या 2 षटकांमध्ये जसा केला होता चिंचालीनं, तो कायम स्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार. खास करून टीम आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने उंबरशेत. आणि उंबरशेसाठी नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, ज्यावेळेला आपण पहिल्यांदा सक्सेस होतो ना, तर काही कारणं वाटतं बाबा हे नशिबान होते म्हणून जिंकले. दुसऱ्यांदा जिंकतो त्यावेळेला वाटतं बाबा काहीतरी कमी बाकी होतं. पण ज्यावेळेला तुम्ही तिसऱ्यांदा जिंकता ना, तेव्हा तुम्ही सिद्ध करता आमच्यामध्ये ती क्षमता आहे, आमच्यामध्ये गुणवत्ता आहे, आमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, म्हणून आम्ही जिंकलोय. उंबरशेत तुम्हाला ती सिद्ध करायची आहे. तुमची गुणवत्ता, तुमची क्षमता, तुमची ॲबिलिटी, तुमच्यामध्ये असलेला क्रिकेटचा 100% योगदान द्यायचं आहे. बघूया मागच्या काही वर्षामध्ये स्वप्न चिंचाळाचं देखील भंग पावले. ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंच वळतात, वाईट बॉलचा इशारा. मागच्या काही वर्षाचं स्वप्न चिंचाळाचं देखील भगले. पिछले कुछ सालों का ख्वाब टूटा था, इस बार चैंपियन बनने की ख्वाहिश है. चिंचाली और उंबरशेत के बीच अब जोर आजमाइश है. दर्शकों आपकी क्या फरमाइश है? जोर लावायचा आहे मैदानाच्या मध्ये, दोघांनाही लावायचा आहे, बॅट्समॅनलाही लावायचा आहे, बॉलरलाही लावायचा आहे. गोलंदाज तयार. ओ चांगला बॉल. पहिला बॉल जरी आपण पाहिलं तर थोडासा खराब हाताळला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न युवराज, आज साईराज असतील, युवराज असतील, खास करून राजदीप, अशा खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दर्शवलाय. त्यानंतर एका बाजूने अजय ढेरेची बॅट बोलताना आपण पाहिलेली आहेत. अजयवरती बऱ्याचशा नजरा आहेत. कदाचित लाईमलाईट आता हे लाईटचा झोत आहे ना त्यांच्या दिशेने असणार आहे. एका बाजूला पण अजयचा उल्लेख केला, पण दुसऱ्या बाजूला तेजसही आहे. त्याच्या बॅटमधनं हा पहिला दणदणीत खणखणीत पंचांचा इशारा येणार आहे. इट्स 4 or 6. पंच इशारा करतील. इट्स 4. चौकार. सोनियाचे हारा पायी बाया झायल्या गारगो, बाया झायल्या गारगो.
हाराची कहाणी पण वेगळी असते. असं तर हार कोणाला पसंत नाही, फक्त तो सोन्याचा असला का पाहिजे. हा चौकार 4 धावा. 4 धावा आल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा तयार आहेत. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, पुन्हा एकदा सेम खेळलाय, परंतु त्या ठिकाणी हो वॉड कॅच. या स्पर्धेतील एक सर्वोत्तम झेल आधी साईराजनं पकडला, आताही साईराजनं पकडलाय. म्हणून म्हटलं की हा खेळाडू मंडणगड कुणबी क्रीडा असोसिएशन मधलं पुढचं भवितव्य सांगणार आहे. आणि साईराजनं टिपलेला झेल अगदी विश्वास बसत नाही, खास करून बॅटर तेजसला, की या प्रकारे झेल होईल. हा विश्वास बसणारा काय झेल टिपलाय. 1983 चा आपण कपिल देवचा झेल पाहतोय, ज्याच्यावरती भारत पहिल्यांदा विश्वविजेता ठरला. एकदा टाळ्यांचा गजर सायरेजच्या या झेलसाठी व्हायला पाहिजे. अप्रतिम झेल, वन ऑफ द बेस्ट कॅच एव्हर ऑन टुडे. आजच्या दिवसातील सर्वात देखणा हा झेल टिपला गेलाय. आणि ज्या गतीनं तो धावला ना, चेंडूवर तो पोहोचला. कैसा कहते कानून के हात लंबे होते भाई, इनके भी लंबे. आणि बरोबर ते चेंडूवरती पोहोचला होता आणि झेल टिपला गेलाय. आज जर उंबरशेदने डॉमिनेट केले ना, त्याच्यामध्ये साईराज, युवराज यांचा रोल महत्वाचा आहे. नरेंद्रची खेळी महत्वाची आहे या दिवसभर केले. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, फलंदाज उमेश स्ट्रायकर एंडला. व्हाईट बॉल. आता ही जोडी आहे ना मैदानावरती, अजय आणि उमेश. ये उमेश नहीं है, ये टीम की उम्मीद है. ये जोडी उम्मीद की किरण है. या जोडीवरती बरंच डिपेंड असणार आहे हा संघ. नक्कीच चर्चा त्या गोष्टीची होईल. 51 धावांचा पाठलाग सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. स्ट्राईक एनवरती आपल्याला पाहायला मिळतात उमेश. पुढील बॉल कोलबटप्पाचा बॉल टाकला, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत. आणि त्या एका कॅचनं काय झालं, एका कॅचनं थोडीशी बॉडी लँग्वेज बदललं. मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करणारी टीम आपण पाहिलं तर उंबरशेची. आणि याही गोष्टी होऊ शकतात हे मैदानाच्या मध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न. मग संपूर्ण तर दिवसामध्ये जे नाही पाहायला मिळालं ना, ते या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. नक्कीच, जसा तुम्ही उल्लेख केला होता. बॉल किती बाकी आहेत? 1 मिनिट सर, सांगतोय. 3 1 मिनिट, पुन्हा एकदा आपण चेक करूया. चार बॉल, चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. स्ट्रायकर अजय हुकमाचा एक काय ट्रम्प कार्ड आहे या सामन्यामध्ये. शफल केलं ते पाहिलं होतं, ते सगळं कॅल्क्युलेट होतं. आता काही नवीन नियम जे आल्यात त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं उजव्या एसटीच्या बाहेर आलं, शफलला पंचांनी पाहिलं होतं आणि फक्त पंचांनी पाहिलं, गोलंदाजाने पाहिलं होतं, त्यामुळे त्या दिशेने चेंडू टाकलाय. डॉट बॉल. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. गोलंदाज तयार आहेत. पुन्हा युवराज ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पूल केलाय, खेळाडू तर त्या ठिकाणी नाही आहे. बॉल चाललाय 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपताना स्कोर झालाय तो 10 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 51 51 धावा. 18 चेंडूचा खेळ आहे. 41 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. आपण करेक्शन करूया. स्कोरर आहे, दोन्ही टॅली करतील. 2 चौकारी या पहिल्या षटकामध्ये आले. 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल रन. थोडंसं करेक्शन, आपण दोन्ही स्कोरर टॅली करतायत. करेक्शन आणि स्कोर 1-1-11.
1-1-11 11 धावा धापलकावरती आहेत. 40 धावा करायच्या. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. सायराज ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू तर कडक प्रहार धरू केला. वाईट लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव. ही जोडी महत्वाची आहे. ही जोडी जमणं महत्वाची आहे. ही बिनीची जोडी आहे. जसं आपण म्हणतो ना एखादी जय विरुवाली जोडी, तसं ही चिंचाळीची जय विरुवाली जोडी आहे. आणि त्यांच्या समोर या जोडीला तोडण्यासाठी सक्षम असा गोलंदाज आता गोलंदाजीसाठी आहे. हे बॅटल आहे मंडणगडच्या क्रिकेटमधले वन ऑफ द बेस्ट जोडी मैदानावरती आहेत आणि त्यांना तोडण्यासाठी बेस्ट बॉलर आहे. बेस वर्सेस बेसची लढाई पाहूया कोण जिंकणार. बेस वर्सेस बेसच्या लढाईमध्ये खेळलेला फटका हवेमध्ये खेळलाय. बिटवीन द गॅप मध्ये चाललाय. प्रयत्न केले परंतु असफल राहिले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय ढेरे यांच्या बॅटमधून षटकार. एक पारितोषिक आहेत प्रतीकजी वैराग, मंडणगड मधील कबरगाणी गाव आहे. त्या कबरगाणी गावचे आमचे मित्र प्रतीकजी वैराग यांच्या माध्यमातून अजय ढेरेच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं प्राइज आहेत आणि ते अजय ढेरे मैदानाच्या मध्ये मी होतोय. चला बघूया. चला प्राइज लावले. त्या प्राइज पेक्षा प्राईड महत्वाचं आहे. या प्राइज पेक्षा बक्षिसापेक्षा ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा अभिमानाची सन्मानाची स्पर्धा जी जिंकणं ध्येय आहे. ध्येय उराशी बाळगले. अजयने देखील स्वीप करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जाईल फील्ड करेल. अजय सांगतोय त्या उमेशला सांगतोय भाई जीतेंगे मुझे वादा करो, कोशिश हमेशा ही ज्यादा करो, किस्मत रूटे लेकिन हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. इरादे मजबूत आहेत. दुसऱ्या बाजूला साईराजे आहे. तोही पलटवारसाठी तयार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्या मागच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आले सिंगल रन. गोलंदाज तयार. मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन नव्हताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी सिंगल मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय. एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळतात टीमची टोटल धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 ऑन स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल असतील 14 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 31. 14 बॉल 31. 1431 14 चेंडू 31 धावांची आवश्यकता. चारी बाजूला स्तब्धता आहे, शांतता आहे. शांततेला चिरणारी आवाज 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 आवाज. थोडा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे ज्या ड्यू फॅक्टरचा उल्लेख आम्ही केला होता बाबा. हो साई आहे ड्यू फॅक्टर आलाय. जो थोडंसं ते ग्रास थोडंसं ग्रीनिश झालं होतं त्यावेळेला मी म्हटलं होतं ड्यू फॅक्टर आलाय. दवाचा प्रमाण जाणवतं. ये ओ से किसके के लिए खास है और किसके लिए कसम खास है. येणारे 13 बॉल मॅच जिंकण्यासाठी 29 धावेची गरज. त्या ठिकाणी सिंगल होती तिथे 2 धावा आल्यात कारण थोडं स्लीप होताना पाहायला मिळाले. ड्यूचा जसा सरने उल्लेख केला त्या गोष्टी मात्र जाणवल्यात. सकाळ देखील आपण मैदानावरती पाहिलं होतं. शेवटचा बॉल निर्णायक असणार आहेत. ओ द विकेट. सायराचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावले होते परंतु कॅच कंप्लीट नाही करू शकले. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. भरपूर जण म्हणत होते की कॅच परंतु थोडा दूर राहिलाय आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आहेत. त्या मात्र 23 ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्या आहेत. आफ्टर 2 ओव्हर स्कोर 23. षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा आहे खरा क्रिकेट चालवर. मी आहे खरा आहे खरा क्रिकेट चालवर. वर्ग देखील आहे क्रिकेटला मानणारा, क्रिकेटला जाणणारा, क्रिकेटला पसंत करणारा. आणि अशी स्पर्धा साई कुर्बा क्रिकेट संघ ग्रामविकास मंडळ गोटे खलाटी आईजी साईबाबा चषक 2025. आणि हेच उद्देश होतं ना, म्हणजे मंडणगड तालुक्याचं क्रिकेट पुढे जावं, प्रोग्रेस व्हावं, अपडेट राहावं, अपग्रेड व्हावं. याच उद्देशानं या काही स्पर्धा येत असतात. जसं कुणबी चषकाचा उल्लेख केलाय. एप्रिल महिन्यामध्ये ते स्पर्धा येणार आहे 4 आणि 5 तारखेला एप्रिल महिन्यामध्ये. पण या अशा स्पर्धा आहेत जिथे तुमचा कस लागतो, तुमचा खेळ दिसतो. 12-23 झाल्यात. 12-28 करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 23 तुम्ही केल्यात. 12 चेंडूमध्ये 28 करायचे आहेत. 1-2-2-8 12-28 मॅच आहे. हे महत्वाचे 3-4 चेंडू आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज युवराज पुन्हा एकदा सज्ज होईल. सेकंडला फलंदाज अजय 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 साय चेंडू बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. गलत जगह पे खेले भाई. वाह साईराज है और जा साईराज है. धाव आता तरी धाव 20 झाले कितीतरी धाव रे धाव रे आता तरी धाव 20 झाले कितीतरी देवा धाव रे आता तरी धाव 20 झाले किती
पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय ढेरे मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहू शकतायत 11 बॉलमध्ये 28 धावेची अजून गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 11 बॉल 28 जवळपास प्रेक्षक वर्ग जर पाहिला तर या स्पर्धेमध्ये फायनलची मॅच पाहण्यासाठी जवळपास 500च्या अधिकतम प्रेक्षक वर्ग ही फायनलची मॅच पाहतायत, तेही विशेष आहे. आणि घरोघरी म्हणजे आता काही काना मोबाईल आहे, मोबाईलवरती पाहतात, काही काही आपल्या स्मार्ट टीव्ही वरती हा मॅच बघतायत. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होते सुरेंद्र. एक नरेंद्रचा खेळ आपण पाहिला याच्या अगोदर. आता सुरेंद्र ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, हो यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर ठेवला. चांगला बॉल पाहायला मिळत आहेत. आणि साई कृपा क्रिकेट संघ गोटे खलाटी, ग्राम विकास मंडळ गोटे खलाटी आयोजित साईबाबा चषक 2025 आतापर्यंत 15,000पेक्षा जास्त लोकांनी पाहिलेले आहे. ही या स्पर्धेची स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल समोर खेळलाय, स्ट्रोक चांगला खेळलाय, लॉंग ऑफचा खेळाडू धावलाय, तो बॉलला थांबवेल का, परंतु त्या ठिकाणी पंचाने दर्शवलं नाही थांबू शकले. चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. क्रिकेट खेळ भिनलाई भावा आमच्या नसा नसात. खेळ नसा नसा, क्रिकेटचा खेळ मना मनात, क्रिकेटचा खेळ प्रत्येकाच्या हृदयात. काय तर क्रिकेटचा गेम असा, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनसी. आणि तिचा खेळ आहे. क्रिकेट ऐसा खेळ है जे हर प्रेडिक्शन फेल है. प्रेडिक्शन फेल आहे. अशा सामन्यामध्ये कोण जिंकणार, कोण बाजी मारून जाणार, कोण या झलझलत्या चषकाला मिळून जाणार, चिंचाळी की उंबरशेत यामध्ये सुरू असलेला मॅच. चिंचाळी आणि उंबरशेत मध्ये कबरच्या डोक्यावर चाललाय. चेंडू झोपाटला केला जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. वाईट स्ट्रॉंग आपला फील्ड करते, थ्रो करते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धाफलकावरती एकदा नजर टाकूया. या 2 धावांनी धाफलक जाऊन पोहोचेल तो आता 29 वरती. 22 धावा जुनी करायची आहेत जिंकण्यासाठी. 22 धाव्यांची जुनी गरज आहे. येणारे बॉल असणार आहेत 8 बॉलमध्ये जवळपास 22 धाव्यांचं लक्ष. कठीण काही नसतं, प्रयत्न केले तर सर्व काही गोष्टी सोप्या आहेत. स्वतःला सांगणं गरजेचं आहे, हो आम्ही करू शकतोय, आणि ते प्रयत्न मैदानाच्या मध्ये करावे लागणार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, थोडंसं पुढे आले होते परंतु गोलंदाजाने लगेच ओळखलं. युवराजने तो बॉल त्याने डिलिव्हर केला ऑफ स्टंपच्या बाहेर. डॉट बॉल आलाय. हा शेवटचा बॉल निर्णायक आहेत, कारण येणारे बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये रन करायच्या 22. 7 चेंडू 22 धावा. तुम्ही चांगला उल्लेख केला. अशक्य असं काहीच नसतं, कठीण असं काही नसतं. अशक्यला शक्य करून दाखवायचं आहे. अशक्यला शक्य करून दाखवायचं आहे. लोअर फुटचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू जातोय बरोबर. वाईट स्ट्रॉंग क्षेत्ररक्षक सायराज आल्यात. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना गडी बाद झाला. थ्रो बघा, सायराजचा थ्रो परफेक्ट. शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल. धावा झाल्या धाफलकावरती 30. 21 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 21 धावा. साईबाबा चषक 2025 कोण पटकावणार, उंबरशेत की चिंचाळी? फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. हलकीशी दोन ऐकूया आणि येऊया या फायनलच्या 6 चेंडूवरती. चला, शेवटचे 6 बॉल आहेत. 21 धावेची मैदानावरती गरज. फायनलची मॅच जिंकायची असेल तर 3 मोठ्या पटक्यांचा वापर मैदानावरती करावा लागेल. 3 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील तरच तुम्ही ही मॅच जिंकू शकतायत. ते प्रयत्न करावे लागतील. 6-21 सुहास मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत शेवटचं षटक फेकण्यासाठी. गेम चेंजिंग मोमेंट आपण पाहिलं तर अजय ढेरेची आलेली विकेट. त्याच्यापूर्वी आपण पाहिलं तर सायराजनं घेतलेला जो कॅच होता, पाठीमागे जाऊन घेतलेला कॅच, तोही तेजसचा पाहायला मिळाला. जो तेजस चांगला खेळ करत होता त्या तेजसला पाठवलं तंबूच्या दिशेने. म्हणजे असे काही मोमेंट्स आहेत ना, ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि क्रिकेटचं खेळच आहेत, काही मोमेंट्स पाहायला मिळतात ज्या प्रकारचे असतात त्या प्रकारे गेम देखील बदलत असतात. 6-21 पहिला बॉल सुहास यांचा. पहिला बॉल पाठीमागे चाललाय, त्या ठिकाणी स्टॉप करण्यात आलाय. निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. सुहासचा पहिला बॉल डॉट आलाय. 5 मध्ये 21 करायचे आता ही मॅच जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्यांदा विजेतेपदाच्या जवळ आहे उंबरशेत. आणि आता हे जर विजेतेपद चिंचाळीने पटकवायचं तर
डाट समीर हायकल. एक चमत्कार करावा लागणार आहे. पुढच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर अपेक्षित आहेत. किंबहुना 4 मध्ये 3 सिक्सर अपेक्षित आहेत या सामन्यामध्ये. आकोटाप्याचा चेंडू खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. आम्ही पडणार, खाली जाणार, पण नाही थांबणार. उंबरशेत चाललाय विजेतेपदा दिशेनं. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे. आता पुलचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, थोडेसे स्लिप झाले. बऱ्याच जणांना काय सगळं स्लाइड करणं गरजेचं आहे. ते स्लाइड देखील पाहिलं होतं. आता न्यू बॅट्समन मैदानावरती निमेश. चार चेंडू 21 धावांची आवश्यकता. निमेश स्ट्रायकर एंडला. टॉस्टॉप डिलेवरती कोलवाटाप्याचा चेंडू होता. समोर लॉंग ऑफला फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण 3 चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडू मध्ये 19. 3 चेंडू 19 धावांची. आणि आता उंबरशेत अचिव्हमेंटच्या दिशेने आहेत. अचिव्हमेंटच्या दिशेने आहेत. काही वेगळं घडलं, चमत्कार झाला तर चिंचाळी जिंकू शकेल. पण चिंचाळी नाही जिंकणार. आता सेलिब्रेशन सुरू झाले, कारण 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. साईकुबा क्रिकेट संघ, ग्रामविकास मंडळ, गोटे कलाटी साईबाबा चषक 2025, 2023, 24 आणि आता पुन्हा एकदा 25. तिसरं पर्व. पहिल्या पर्वाचा विजेता, दुसऱ्या पर्वाचा विजेता आणि आता हॅट्रिकच्या दिशेनं चाललाय उंबरशेत. त्यांच्यासाठी का साई दर्शन आहे. साई दर्शन खेळाडूंना साई दर्शनची अनोखी भेट मिळणार आहे. दत्ताशेठ घोटाळे यांच्या माध्यमातून ते दिलं जाणार आहे. ते बाजूला झाले. सरळ यष्ट्यांवरती वेध घेतलाय चेंडून आणि गडी बाद होतोय. उच्च दर्जाचा क्रिकेट आज पाहायला मिळालं. खास करून उंबरशेतकडनं का आम्ही चॅम्पियन आहोत, मागच्या 2 पर्वाचे विजेते का आहोत हे त्यांनी पूर्ण दिवसभरामध्ये दाखवून दिलेले आहेत. खास करून युवराजची गोलंदाजी असेल, नरेंद्रची बॅटिंग आहे, त्यानंतर सुहासनं दिलेली साथ असेल, खेळाडूने टिपलेले झेल असतील आणि सर्वात महत्त्वाचं आहे साईराजचा सर्वांग सुंदर खेळ. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्हीमध्ये साईराजनं केलेला सर्वांग सुंदर खेळ हे कारणीभूत ठरले की आता 2023, 2024 आणि 2025 लागोपाठचे तिसरं पर्व. हॅट्रिक होते का पूर्ण. साईराच्या हातामध्ये झेल आला आणि जिंकलंय. त्रिंद्या हॅट्रिक. ललकारी देऊन ललकारी ललकारी देऊन ललकारी. बंगाली बाबा
साईराज यांच्यासाठी रोशनजी पातेरे यांच्याकडून 5,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी मात्र जाहीर करण्यात आलेलं आहे. हा बस. मंगेशजी बोत्रे वरती या ना. मंगेशजी आपण वरती या, कारण बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज या गोष्टी मात्र आता काही वेळामध्ये क्लिअर होणार आहेत. हे दाखव.